झी मराठी, चर्चा ही होणारच। शाळेची विजेची सततची समस्या ओळखून ग्रामपंचायत खोतवाडीनं 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सौर ऊर्जा पॅनल बसवले। या पॅनलचं उद्घाटन शुक्रवारी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झालं। सौ प्रियांका खोबरे पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते या सौर पॅनलचं उद्घाटन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच विशाल कुंभार होते। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय खोत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी उपसरपंच अजय डुबल, माजी सरपंच संजय चोपडे यांच्यासह गजानन नलगे, सचिन पवार, सावता माने, उत्तम सासने, वैभव पवार, करण खोत, बजरंग चोपडे, प्रवीण खोबरे, सचिन कांबळे, दत्तात्रय स्वामी, मंगल मुसळे, शोभा कांबळे, माधुरी सुतार, राहुल कांबळे, रवी सासने, बाबू चोपडे, अवधूत खोत आदी मान्यवर उपस्थित। सरपंच विशाल कुमार यांनी सांगितले की वीज ही आज काळाची गरज आहे। सौर पॅनलमुळे शाळा आता भारनियमनापासून मुक्त होईल, विद्यार्थ्यांना अखंड वीज मिळेल आणि वीज बिलाचा भारही ग्रामपंचायतीवर येणार नाही। प्रियांका खोबरे म्हणाल्या, ग्रामीण भागातील शाळांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करणं गरजेचं आहे। सौर पॅनलमुळे शाळेतील विजेची समस्या दूर होईल। पर्यावरणपूरक विजेचा वापर करून विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचं काम खोतवाडी ग्रामपंचायतीनं केलंय। या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामस्थ, पालकांनी ग्रामपंचायतीचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परे।